आमचे दुसरे उमेदवार अभिमन्यू हिरास, भारतीय जनता पक्षामध्ये ते होते, पूर्वी काँग्रेसमध्ये होते, काही वेळेला ते अपक्ष राहिले. यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये तिकीट त्यांना मिळालं नाही. का मिळालं नाही त्यांनी फेसबुकवर टाकलंय. त्यांना भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने असं विचारलं की किती पैसे आहेत. तिकीट कटलं. गेल्या वेळेस मला अभिमन्यू हिरास यांना लातूर शहर महानगरपालिकेचं तिकीट द्यायचं होतं, पण मला ते देता आलं नाही. आणि मला आज आनंद आहे की या वेळेला मला त्यांना हे तिकीट देता आलं. होतकरू कार्यक्रम म्हणजे गोलाई, कापड गल्ली, सुभाष चौक, दयाराम रोड, चैनसुख रोड, भांडे गल्ली, हे सगळ्या हा जो भाग आहे तिथं ते सक्षम आपलं प्रतिनिधित्व करू शकतात. आणि एक हक्काचा माणूस ऑन कॉल 24/7 हा माणूस तुम्हाला उपलब्ध असेल. खरं म्हणजे किती साधा माणूस आहे. जरा उठून उभे राहा. आता यांना नाही निवडून द्यायचं तर कोणाला निवडून द्यायचं? कोणाला निवडून द्यायचं? आणि हा कामाचा माणूस आहे, तुम्हाला उपलब्ध राहणार आहे. कार्यकर्ता त्याच्या कणाकणामध्ये आहे आणि अंगामध्ये सेवाभाव आहे. म्हणून या अभिमन्यू हिरास यांना आपल्याला निवडून द्यायचं. त्यांनी किती 3 निवडणुका लढवल्या तुम्ही का 2? 4 लढवल्या. ही कितवी आहे? 5वी आहे. 5वी निवडणूक आहे अभिमन्यू हिरासची. दर निवडणुकीमध्ये त्यांना शेवटी अभिमन्यू चक्रव्यूह में फंस गया है तू असं त्यांचा अनुभव राहिलेला आहे. इस बार अभिमन्यू को हमें पास करना है. आपले आशीर्वाद अभिमन्यू हिरास यांच्या पाठीशी गंभीरपणे उभे असावेत ही विनंती मी आपल्याला या ठिकाणी करणार आहे.